तर आज आपली आहे कांदा लागवड. तर एवढं रोप उपटून झालेलं आहे आणि एवढं अजून बाकी आहे रोप. इथं लहान मुलांची बघा कशी खेळायची लगबग आहे. किती छान निरागस खेळते ते बाळ. आणि इकडं आजी रोप उपटतात ते. अजून 2 महिला होत्या उपटण्यासाठी रोप, पण ते आता तिकडे रोप घेऊन गेलेले आहे. अजून इकडे एवढं शिल्लक आहे रोप. तर हे सगळं आपण एक साधारण 5 ते 6 दिवस जाणार आहे लागवड करायला. रोप वाहतात. हे सकाळपासून अशी लागवड केलेली आहे आणि आता हे सर्व पाणी व्हायला बसले. तर आपण ह्या ताईला विचारूया. ताई, काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय कांदे लावायला. शेतात काम करायला जरा भारी वाटतंय. जेवण पण छान जातं की नाही? छान वाटतं ना? हा, छान वाटतं. आणि 4च्या पुढं तर ऊन कमी असतं, मग आणखीनच छान वाटतं ना? छान वाटतं. आम्हाला पण व्हिडिओ घ्यायला छान वाटतं 4च्या पुढं. आता सर्व पाणी पिऊन भात लावणीसारखीच कांदा लागवड असते. थोडंसं अंतर असतं आणि पहिलं पाणी सोडावं लागतं. पाणी सोडून मग हे रोप कट करून आणलेलं असतं ते लावायचं. तर माझं साधारण 20 किलो रोप आहे आणि फार एन्जॉय करून कांद्याची लागवड चालू आहे. आता आपण पाहू शकता किती स्पीड आहे. रेग्युलरच लावतात त्यामुळं खूप छान स्पीड आहे यांना. छान. आता असं हे इकडे पण पाणी सोडलेलं आहे, मध्येच थोडंसं राहिलं आहे त्यामुळे तिकडे लावतात ते. छान पक्षीसुद्धा आहे त्याच्यात. पक्षीसुद्धा छान असं एन्जॉय करतात ते. पक्ष्यांचा वेगळाच आनंद असतो. तर अशा पद्धतीने छान अशी लागवड चालू आहे आणि हा महिला वर्ग एवढा चपळ आहे, फार छान असं स्पीडने. भात लागवड करतात ना कोकणामध्ये, त्याच पद्धतीने ह्याचे कांद्याची पण लागवड करतात ते. आणि ते तिकडे एक दादा आहे, ते पाणी भरतात. ते पाणी पुढं सोडावं लागतं. अजून खूप रान राहिलेले लावायचं, पाहू शकता. पण विहिरीकडे जाऊया. असं पाणी स्टोर 2 बोरवेलचं पाणी विहिरीमध्ये स्टोर केलेलं आहे. अजून खूप खूप राहिलेले लावायला. असं 12च माणसं लागवडीसाठी मिळाली, कारण सर्वांच्याच लागवडी चालू आहेत. मुळं मजुरं कमी मिळतात ते. फार खूप छान पद्धतीने लावतात ते. असं कॅरेटमध्ये रोप आणून ठेवतो ते.
ओके बाय बाय. सर्व हॅपी आहे. बाय.